क्वालिटी किंवा ज्याला आपण दर्जा किंवा प्रत असं म्हणतो, हा शब्द तर प्रत्येकाला माहितीच आहे. आणि प्रत्येक माणसाकडे किंवा प्रत्येकाकडे एक बेसिक क्वालिटी असतेच. पण क्वालिटीशी संबंधित असं काही करिअर आहे का? तर हो, क्वालिटीशी डायरेक्ट संबंधित असं एक करिअर आहे आणि अशाच एका करिअरबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तर नमस्कार, जय हिंद. मी संजीव केळकर IIKDच्या या क्रॉसरोड सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. जसं मी तुम्हाला बोललो, क्वालिटी किंवा दर्जा ह्याच्याशी संबंधित एखादं करिअर आहे का? तर ते करिअर म्हणजे ISO लीड ऑडिटर. तर आपण पहिला बॅकग्राऊंड समजून घेऊया की ISO लीड ऑडिटर म्हणजे काय, ते क्वालिटीशी कसं संबंधित आहे, क्वालिटी म्हणजे काय आणि ती क्वालिटी मेजर कोण करतं, या सर्व गोष्टीची थोडीशी पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड आपण पहिल्यांदा समजून घेऊया. तर जसं मी बोललो की प्रत्येक बिझनेस युनिट एक बेसिक क्वालिटी घेऊन बिझनेस सुरू करते. परंतु कॉम्पिटिटिव्ह दुनियामध्ये प्रत्येकाला ग्रो व्हायचं आहे, आपली वाढ करायची आहे. तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला आपली क्वालिटी ही इम्प्रूव्ह करणं गरजेचं असतं. पण ही क्वालिटी इम्प्रूव्ह करायची म्हणजे करायचं काय? किंवा ह्या क्वालिटी इम्प्रूव्हमेंटच्या प्रोसेसमध्ये मला सजेशन किंवा ॲडवाईस किंवा हेल्प कोण करणार? किंवा मी फक्त डिक्लेअर केलं की माझी क्वालिटी चांगली आहे तर असं चालेल का? तर नाही. क्वालिटी कुठल्या तरी थर्ड पर्सननं ती अश्युअर केली पाहिजे. तर ही सर्व प्रोसेस कोण करतं? तर ही सारी प्रोसेस किंवा एक सर्टिफिकेशन द्यायचं काम तुमच्या क्वालिटीचं एक वर्ल्ड वाईड ऑर्गनायझेशन आहे, ज्याला आपण ISO म्हणजेच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन असं म्हणतो. तर ही वर्ल्ड वाईड ऑर्गनायझेशन्स आहे आणि हे सर्टिफिकेशन द्यायचं काम करते तुमच्या क्वालिटीचं. ओके. तर जगभरात ऑलमोस्ट 160 देश या ISOशी संलग्न आहेत किंवा रजिस्टर आहेत. तर प्रत्येक देशामध्ये ज्या काही सर्टिफिकेशन बॉडीज आहेत, त्या सर्टिफिकेशन बॉडीज ह्या ISOशी रजिस्टर किंवा संलग्न आहेत. अँड ऑन बिहाफ ऑफ ISO या सर्टिफिकेशन बॉडी भारतभर किंवा वर्ल्ड वाईड प्रत्येक कंपनीला सर्टिफिकेशन द्यायचं काम करते. ओके. आणि त्याच्यामध्ये ह्या ISO लीड ऑडिटरचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. ओके. तर काय आहेत रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ISO लीड ऑडिटरच्या? तर जसं मी बोललो, एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीला जर का ISO सर्टिफिकेशन हवं असेल तर ती सर्टिफिकेशन बॉडीच्या माध्यमातून पहिल्यांदा ISOला ॲप्लिकेशन करेल की मला ISO सर्टिफिकेशन हवं आहे. आता ते ISO सर्टिफिकेशनचा ॲप्लिकेशन आल्यानंतर सर्टिफिकेशन बॉडी पहिल्यांदा रिव्ह्यू करेल की ते सर्टिफिकेशन तुम्हाला गरजेचं आहे की नाही. कारण सर्टिफिकेशनचे खूप प्रकार आहेत. सर्टिफिकेशनचे जर का प्रकार गेले तर सर्वात फॅमिली ISO सर्टिफिकेशनची जर का बघायला गेलं तर ISO 9000 आहे, विच इन्श्युअर्स ॲक्च्युली क्वालिटी मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस अँड कस्टमर सॅटिस्फिकेशन. ओके. क्वालिटी मॅनेजमेंटसाठी पण 9000 फॅमिली दिली जाते. पण समजा तुम्हाला ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टीसाठी जर का ISO सर्टिफिकेशन हवं असेल तर 45,001 ISO सर्टिफिकेशन तुम्हाला घ्यायला लागेल. तेच जर का तुम्ही इन्व्हायरमेंटल मेजरमेंटसाठी जर का किंवा इको फ्रेंडली तुम्हाला दाखवण्यासाठी जर का ISO सर्टिफिकेशन करत असाल तर तुम्हाला 14,001 2015चं ISO सर्टिफिकेशन घेणं गरजेचं आहे. तसंच IT सर्व्हिस मॅनेजमेंटसाठी ISO 20,000 आहे किंवा एनर्जी मॅनेजमेंटसाठी ISO 50,001 आहे. तर अशी बरीच ISO सर्टिफिकेशन आहेत. तर सर्टिफिकेशन बॉडी पहिल्यांदा कन्फर्म करेल की तुम्हाला ते सर्टिफिकेशन गरजेचं आहे की नाही. एकदा ते कन्फर्म झालं की सर्टिफिकेशन बॉडी आपली लीड ऑडिटरची टीम तुमच्या कंपनीमध्ये पाठवेल. तुमच्या कंपनीतल्या प्रत्येक डिपार्टमेंटचं थरो ऑडिट ती लीड ऑडिटरची टीम करेल. प्रत्येक डिपार्टमेंट किंवा प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये तुम्ही क्वालिटी मेंटेन करताय की नाही ते बघितलं जाईल. किंवा पर्टिक्युलर सर्टिफिकेशनसाठी एक मेजर्स असतात, एक चेक्स असतात. तर म्हणजे जसं आता ISO 9000 साठी चेक्स वेगळे असतील किंवा ISO 27001 साठी वेगळे चेक्स असतील. तर तुम्ही ज्या सर्टिफिकेशनसाठी अप्लाय केलं आहे त्या रिगार्डिंग तुमचे चेक्स, तुमची क्वालिटी मेंटेन आहे की नाही ते बघण्याचं काम हे लीड ऑडिटर करतील. जर का क्वालिटी अप टू द मार्क नसेल तर तुम्हाला सजेस्ट करतील, तुम्हाला ओव्हर द पिरियड क्वालिटी इम्प्रूव्ह करायची आहे. आणि त्यामुळं ISO सर्टिफिकेशन ही एक खर्चिक बाब आहे किंवा टाईम कन्झ्युमिंग पण आहे. आणि मग तुम्ही क्वालिटी इम्प्रूव्ह केल्यानंतर इन्स्पेक्शन होतं पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये. जेव्हा ISO लीड ऑडिटरला वाटतं की सर्व मेजर्स अप टू द मार्क आहे, तुमची क्वालिटी अप टू द मार्क आहे, तेव्हा ते एक ऑडिट लॉग, ऑडिट रिपोर्ट तयार करून सर्टिफिकेशन बॉडीला देतील. सर्टिफिकेशन बॉडी ते ISOकडे पाठवून ॲप्रूव्ह करून घेतील आणि मग तुम्हाला ISO सर्टिफिकेशन अवॉर्ड केलं जाईल. मग तुम्ही सांगू शकता की पर्टिक्युलर मेजरमेंटसाठी आम्ही क्वालिफाईड आहोत,
आमचे सर्व मेझर्स अप टू द मार्क आहेत, क्वालिटी अप टू द मार्क आहे आणि त्यामुळं ISO सारख्या थर्ड पार्टी ऑर्गनायझेशननं आम्हाला क्वालिटी बिझनेस म्हणून डिक्लेअर केलेला आहे. तर हा महत्त्वाचा जॉब आहे ISO लीड ऑडिटरचा, लॉग तयार करणं, ऑडिट लॉग तयार करणं. तर काय करता येईल जर का मला ISO लीड ऑडिटर व्हायचं असेल तर मी तर म्हणेन जर का ISO लीड ऑडिटर व्हायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा इंटरनल ऑडिटर व्हावं लागेल. किंवा समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल तर कंपनीच्या क्वालिटी रिलेटेड किंवा म्हणजे कंपनी समजा प्रत्येक कंपनीला गव्हर्नमेंटचे रूल्स, रेग्युलेशन, ऑब्लिगेशन्स असतात. इको फ्रेंडली असेल तर इको फ्रेंडलीच्या दृष्टीने तुम्ही काम करताय की नाही, तुमची क्वालिटी मेंटेन आहे की नाही, बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात. तर त्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमच्या कंपनीला मदत केली पाहिजे, तुमची सजेशन्स दिली पाहिजेत. तर हो सकता है की कंपनी तुम्हाला कंपनीच्या खर्चानं ISO लीड ऑडिटरच्या कोर्सला पाठवून देईल. किंवा जर का तुम्ही इंटरनल ऑडिटर असाल तर ॲज अ ऑडिटर तुम्हाला सर्टनली काम करण्याचा अनुभव असेल आणि मग तुम्ही ISO लीड ऑडिटरचे कोर्स करून ISO लीड ऑडिटर म्हणून करिअर सुरू करू शकता. तर कोर्स बघायला गेलं तर खूप साऱ्या कंपनीज किंवा इन्स्टिट्यूट आहेत ज्या तुम्हाला ISO लीड ऑडिटरचे कोर्सेस उपलब्ध करून देतात. गव्हर्नमेंटसारख्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत. जसं बघायला गेलं तर मी तुम्हाला काही नावं सांगेन. CCI आहे, दॅट इज अ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री. FICCI आहे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. DNV JL सारख्या इन्स्टिट्यूट आहेत किंवा BSI ग्रुप मोठा ग्रुप आहे जो तुम्हाला ISO लीड ऑडिटरचा कोर्स उपलब्ध करून देतो. BSIचा ॲक्च्युली कोर्स तुम्हाला CQI किंवा IRCS सर्टिफाईड पण मिळतो. उडेमी किंवा नॉवेल विस्टा, नॉलेज अकॅडमी, खूप साऱ्या इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या तुम्हाला 5 दिवसाचा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मॉड्यूलमध्ये तुम्हाला कोर्स उपलब्ध करून देतात. पण माझं सजेशन असेल की तुम्हाला खरोखर चांगलं नॉलेज कोर्सद्वारे घ्यायचं असेल तर तुम्ही 5 दिवसाचा ऑफलाईन क्लासरूम वर्कशॉप जो आहे तो अटेंड करा. तो अटेंड केल्यामुळं तुम्हाला कंप्लीट कंटेंट मिळेल. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत 12 तास लेक्चर्स असतात. कंटेंट तुम्हाला डिलिव्हर केलं जातं आणि मग तुम्हाला एक्झाम घेऊन क्वालिफाय केलं जातं. एक्झाम पण थोडी टफ असते याची. शेवटच्या दिवशी जे एक्झाम असते त्यात तुम्हाला बऱ्याच साऱ्या केस स्टडी दिल्या जातात. त्याचं क्वालिटी तुम्ही काय ऑब्झर्वेशन करता ते बघितलं जातं. 70% वर जर का तुम्हाला मार्क मिळाले तरच तुम्हाला क्वालिफाईड ऑडिटर म्हणून सर्टिफिकेट दिलं जातं. अदरवाईज जस्ट पार्टिसिपंट म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. पार्टिसिपंट म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं तर तुम्ही ॲज अ लीड ऑडिटर म्हणून काम करू शकत नाही. त्यामुळे 70% वर मार्क मिळवून तुम्हाला क्वालिफाईड सर्टिफाईड लीड ऑडिटर म्हणून सर्टिफिकेट घेणं गरजेचं असतं. इवन सर्टिफिकेट मिळाल्यानंतरसुद्धा तुम्हाला काही इन्स्टिट्यूट आहेत ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत, ज्याच्या QCI आहे, दॅट इज क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया, या फिर IRC आहे, इंटरनॅशनल रजिस्टर फॉर सर्टिफाईड ऑडिटर. अशा इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला स्वतःला ॲज अ मेंबर म्हणून रजिस्टर करायला लागतं आणि तुम्ही जर का मेंबर म्हणून रजिस्टर झालात तर कदाचित ह्या 2 इन्स्टिट्यूटतर्फे तुम्हाला ज्या काही सर्टिफाईड बॉडीज असतात त्या सर्टिफाईड बॉडीजच्या टीममध्ये ॲज अ लीड ऑडिटर म्हणून इंटर्न म्हणून काम करण्याची संधी मिळते आणि मग तुम्ही त्या कामामध्ये 2-3 वर्षामध्ये तुमचे जर का ऑडिट लॉग्स तयार केलेत तर नंबर ऑफ ऑडिट लॉग्स इम्पॉर्टंट आहेत आणि मग तुम्हाला इंडिव्हिज्युअल असाइनमेंट मिळू शकतात. मग तुम्ही तुमची स्वतःची लीड ऑडिटरची टीम बनवू शकता आणि इंडिव्हिज्युअल असाइनमेंट घेऊ शकता. त्यामुळं एक चांगलं करिअर ह्याच्यामध्ये आहे. हाच तुमचा रोल आहे आणि ॲज अ लीड ऑडिटर म्हणून तुम्ही जर का बघायला गेलं तर तुमच्याकडं ऑब्झर्वेशन खूप चांगलं असलं पाहिजे. कारण तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे कुठं काही मिस होत असेल, क्वालिटी जर का डाऊन असेल तर ते ऑब्झर्वेशन 12-12 घंटे काम करण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे. ट्रॅव्हलिंग खूप करायला लागतं. भारतभर कुठेही तुम्हाला कुठच्याही कंपनीत अपॉइंट केलं जाऊ शकतं ऑडिट करण्यासाठी. तर ह्या गोष्टींवर पण तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. कोर्सची फी बघायला गेलं तर मोस्ट ऑफ द टाइम्स 25,000पासून ते 40-45,000पर्यंत फी तुम्हाला द्यायला लागते. काही काही कंपन्या ॲक्च्युली 5 स्टार हॉटेलमध्ये पण 5 दिवसाचे वर्कशॉप घेतात कारण तुम्हाला 12 तास अनडिस्टर्ब काम करायचं असतं. खूप सारे कंटेंट्स समजून घ्यायचे असतात. तर अशा ठिकाणी तुम्हाला फीस जास्त द्यायला लागते. ओके. आता हे केल्यानंतर तुम्हाला एम्प्लॉयमेंट स्कोप काय आहे? एम्प्लॉयमेंट स्कोप खूप चांगले आहे कारण तुम्ही ISO लीड ऑडिटरचा जर का कोर्स केलेला असेल, इंटरनल ऑडिट म्हणून पण जर का काम केलं असेल
तर HCL टेक आहे किंवा HCL टेक आहे किंवा सिमन्स आहे, टर्टल मीनसारख्या कंपनी आहेत किंवा हँकल ॲडिझिव्ह आहे, DNV आहे. अशा बऱ्याच साऱ्या कंपन्यांमध्ये ॲज अ क्वालिटी मॅनेजर, क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर, लीड ऑडिटर म्हणून तुम्हाला चांगल्या पोस्टवर जॉब मिळू शकतो. आणि जनरली सॅलरी रेंज बघायला गेली तर 3 ते 5 लाखाची सॅलरी तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर आरामात मिळू शकते. पण मी तर म्हणेन ॲज अ लुक्रेटिव्ह करिअर म्हणून जर का बघायला गेलो तर तुम्ही ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम केलं पाहिजे. 3, 4, 5 वर्षाचं जर का तुम्ही ॲज अ लीड ऑडिटर म्हणून सर्टिफिकेशन बॉडीबरोबर काम केलं, ॲज अ लीड ऑडिटर तुमचे ऑडिट लॉग तयार केले, तर प्रॉबेबली तुम्हाला IRCA किंवा QCIकडून इंडिव्हिज्युअल असाइनमेंट मिळतात. आणि जेव्हा तुम्ही ॲज अ लीड ऑडिटर कन्सल्टंट म्हणून एखाद्या कंपनीमध्ये जाता तर 5 स्टार ट्रीटमेंट तुम्हाला दिली जाते. एक मान असतो तिथं, कारण तुम्ही ऑडिटर म्हणून तिथं जाता. आणि कन्सल्टिंग फी पण चांगली असते. म्हणजे काय एक्सपिरियन्स असेल तुम्हाला 5 वर्षाचा, मी तर म्हणतो डाऊन द लाईन, तर 10 ते 15 लाखाचं इव्हन 20 लाखाचं पण समटाईम अर्निंग तुम्ही करू शकता. किंवा हायर पोस्टला पण तुम्ही कुठच्या कॉर्पोरेटमध्ये 10, 15, 20 लाखाच्या पॅकेजला जाऊ शकता. तर अतिशय चांगलं करिअर ह्याच्यामध्ये आहे. तर ह्या करिअरबद्दल तुम्ही नक्की विचार करा. ॲज अ इंटरनल ऑडिटर म्हणून सुरुवात करा, ISO लीड ऑडिटर म्हणून कोर्स करा, आपले ऑडिट लॉग्स बनवा आणि नंतर ॲज अ इंडिव्हिज्युअल आर कन्सल्टंट ISO लीड ऑडिटर म्हणून काम करा. तर एक चांगलं करिअर आहे. तर विश यू व्हेरी ऑल द बेस्ट या करिअरबद्दल. आणि अशाच बऱ्याचशा खूप साऱ्या करिअरबद्दल आम्ही क्रॉसरोड सिरीजमध्ये तुम्हाला माहिती देतो. प्रत्येक एपिसोड हा फक्त एकाच करिअरसाठी डेडिकेटेड असतो. त्यामुळं तुम्ही जर का ह्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही तुरंत या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अपकमिंग व्हिडिओजबद्दल तुम्हाला लगेच माहिती मिळेल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा ISO लीड ऑडिटरबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर, किंवा अजून कुठच्या पर्टिक्युलर करिअरबद्दल माहिती हवी असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही ते अपडेट तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा चॅनल शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये किंवा तुमच्या रिलेटिव्समध्ये, जेणेकरून ISO लीड ऑडिटरसारख्या एका हटके करिअरबद्दल सर्वांना माहिती मिळेल आणि आम्हाला पण थोडीशी इन्करेजमेंट मिळेल. तर विश यू ऑल द बेस्ट. टेक केअर, स्टे वेल, ग्रो वेल. बाय.